मकर संक्रांत विशेष भोगीची मिक्स भाजी कशी करायची ते आज इथे आपण बघूया। त्यासाठी इथे मी खास काही असं वाटण केलेलं आहे आणि या वाटण करून आपण ही छान अशी मसालेदार मिक्स भाजी इथं भोगीसाठी आपण इथं बनवलेली आहे। तर त्यासाठी ही भाजी कशी बनवली यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण अशा सिंपल रेसिपी आपल्या तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण मसाला करून घेऊया। त्यासाठी मी कांदा टोमॅटो थोडंसं भाजून घेतलेलं आहे, थोडासा लसूण आणि आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीळ आणि खोबरं घेतलेलं आहे। हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे पदार्थ जवळजवळ मी इथं भाजून घेतलेले आहे, फक्त आलं आणि लसूण मी थोडासा भाजलेला नाही। आता सुरुवातीला आपल्याला तीळ आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि याची आपल्याला थोडीशी भरड करून घ्यायची, थोडंसं म्हणजे वाळले पदार्थ जे आहेत ते आपल्याला सुरुवातीला बारीक करून घ्यायचे। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजलेला टोमॅटो, त्यानंतर कांदा आणि आपल्याला आलं आणि लसूण देखील यामध्ये घालायचं आहे आणि अगदी शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आणि गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून आपल्याला एकदम अशी बारीक याची पेस्ट करून घ्यायची। अशा पद्धतीने थोडं पाणी गरजेनुसार घालून आपल्याला पेस्ट करून घ्यायचे। आता फोडणी करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये 1-2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल नेहमीपेक्षा थोडंसं जास्त वापरायचं। या भाजीला तेल जरा थोडंसं जास्त वापरलं की ही भाजी खूप छान अशी तयार होते, त्यामुळे तेल थोडंसं जास्त वापरायचं। तेल छान गरम झालं की 1 चमचाभर जिरे आणि आपल्याला 1 मोहरी घालून घ्यायचे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे वाटण बनवलं ते वाटण आपल्याला यात डायरेक्ट तेलामध्ये घालून घ्यायचं आणि एखादा मिनिट आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा मसाला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण आपण सुरुवातीलाच तीळ खोबरं कांदा टोमॅटो सगळं भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे याला जास्त वेळ परतण्यासाठी लागत नाही। एखादा मिनिट फक्त आपल्याला हे थोडंसं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची, इथं मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेले। त्यानंतर आपल्याला रेग्युलर तिखट चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचे, साधारण मी 1 चमचा तिखट घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं। आता त्यानंतर पुन्हा आपल्याला एखादा मिनिट हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं याला तेल सुटेपर्यंत लो गॅसवर आपल्याला छान हे असं सगळं मसाला आणि हे सगळे वाटण जे केलं ते छान असं 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला भाज्या घ्यायच्या। सुरुवातीला इथं मी वरणाचं बी थोडंसं घालून घेतलेलं आहे, त्यानंतर काळे बी देखील थोडे घातलेले आहेत आणि त्यानंतर वाटाण्याचे बी देखील सुरुवातीला मी थोडे यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता हे बी जे सुरुवातीला आपण घातले हे एखादा मिनिट परतून घ्यायचं, कारण बी शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामुळे सुरुवातीला जेवढे बी आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। एखादा मिनिट आपल्याला बी या तेलामध्येच असेच थोडेसे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला राहिलेल्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये मी वांगी घालून घेतलेले आहेत, त्यानंतर बटाटा, त्यानंतर घेवड्याच्या शेंगा घातलेल्या आहेत, थोडासा फ्लावर देखील घातलेला आहे। आता त्यानंतर मी इथं मटकी देखील घालून घेतलेले, गाजर घालून घेतलेले आणि त्यानंतर अगदी शेवटी भिजवलेले थोडेसे शेंगदाणे यामध्ये घालून घेतलेले आहेत। तुम्ही भाज्या यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून काही घालू शकता। यामध्ये तुम्ही ओला हरभरा घालू शकता किंवा शेवग्याची शेंग देखील घालू शकता आणि भाज्या देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं भाज्यांचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला लो गॅसवर ह्या भाज्या तेलामध्ये 3 ते 4 मिनिट छान अशा याला परतून घ्यायचे। 3 ते 4 मिनिट एक भाजी ही तेलामध्ये छान परतली की आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला गरजेनुसार यामध्ये पुन्हा पाणी थोडंसं ॲड करायचं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने भाजीची ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये कमी जास्त करू शकता। इथं साधारण मी 1 ग्लास पाणी यामध्ये वापरलेलं आहे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता वरून आपल्याला याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। पुन्हा आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर फुल्ल गॅस करून आपल्याला या भाजीला उकळी काढून घ्यायची। भाजीला उकळी आली की मीडियम गॅसवर आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 मिनिट भाजी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची। 2 ते 3 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि ही थोडीशी भाजी परतून घ्यायची किंवा हलवून घ्यायची आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला पुन्हा असं झाकण ठेवायचं आहे आणि लो गॅसवर पुन्हा 3 ते 4 मिनिट आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। टोटल म्हणाल तर 7 ते 8 मिनिट आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। अधूनमधून एखाद्या वेळेस तुम्ही ही भाजी हलवून घेऊ शकता।
आणि त्यानंतर टोटल एक 7 ते 8 मिनिटानंतर आपली ही भाजी तयार झालेली आहे। या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे, कारण थंड झाल्यानंतर ही भाजी अजून थोडीशी कोरडी होते। त्यामुळे सुरुवातीलाच थोडीशी ग्रेव्ही असते त्याचवेळी गॅस बंद करा, कारण थंड झाल्यानंतर थोडीशी भाजी ही कोरडी होते। तर अशा पद्धतीने भोगीसाठी आपली मिक्स भाजी अशी मसालेदार आणि अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आणि चवीला तेवढीच अशी भारी ही भाजी लागते आणि झटपट आपली ही भाजी भोगीसाठी तयार झालेली आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने भोगीसाठी भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।